वेलकम अंगद, जबरदस्त अंपायरिंग आणि नक्कीच पुढील तुम्हाला अंपायरिंग करिअरमध्ये देखील शुभेच्छा असतील. चला विशेष सन्मानाकडे आपण वळतोय. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. आदरणीय सन्माननीय श्री अजित माने रविदादा यांचे मित्र आणि त्यांचा आपण करूया हा विशेष सन्मान. या अजितजी माने साहेब डॅशिंग अँड डायनामिक, एक चांगलं व्यक्तिमत्व, आणि रवींद्र ठक्कर यांचे जवळचे मित्र, त्यांचा हा विशेष सन्मान. हा मान सन्मान या ठिकाणी आपण पाहतो. अजित माने साहेबांचा हा विशेष सन्मान. रवींद्र ठक्कर यांचे जवळचे मित्र, मायची उप देणारी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्री सचिन भोईर, या गावचे टेलर. तिवरी गाव म्हटलं तर खास सचिन टेलर यासाठी ओळखला जातो. थँक्यू सचिनजी भोईर, चांगला सपोर्ट आपण केला त्याबद्दल आपला आभारी आहोत. त्यानंतर 6 दिवसांची ही स्पर्धा आणि 6 दिवसामध्ये न थकता आपल्या वाणीने जबरदस्त कॉमेंट्री केली, प्रेक्षकांची मनं जिंकली. पायगावचे सुपुत्र, व्हॉइस ऑफ पायगाव मिस्टर विजय भोये यांचा यथोचित सन्मान आपण करूया. एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. विजय भोये जबरदस्त कॉमेंट्री केली. आदिवासी क्रिकेटमध्ये तर फिक्स कॉमेंटेटर आहेत, परंतु आज या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली. एकदा जोरदार टाळ्या. विजय भोये, याच सदिच्छा, याच शुभेच्छा. आणखीन मोठमोठ्या स्पर्धा आपण करत राहाव्या म्हणून आपणास ऑल द बेस्ट. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जबरदस्त अंपायरिंग एंटरटेनमेंटची भरीव कॅप्सूल ज्यांच्या माध्यमातून पाहिलं यायचं अंगद. अंपायर अंगद यांचं जबरदस्त अंपायरिंग, खरोखर चांगले डिसिजन त्यांनी दिले. मध्ये मध्ये डान्स केला आणि त्यानंतर एंटरटेनमेंट केला, फुल हाऊस. आणि त्यांचा हा यथोचित सन्मान या ठिकाणी रवींद्र ठक्कर यांच्या वतीने केले जात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होते अंगद यांच्याकरता. त्यानंतर डीजे ऑपरेटर या हार्दिक बलंगे. मला वाटते हार्दिक वेगवेगळी कामं करत असतो, परंतु चांगली गाणी ज्यांनी वाजवलेत हार्दिक करता एकदा जोरदार टाळ्या. हार्दिक बलंगे. थँक्यू हार्दिक, अजून चांगली ऑपरेटिंग कर आणि येत्या मोठमोठे लग्न, क्रिकेटचे कार्यक्रम तू वाजवत राहा. मिस्टर डीके या ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर चांगला सपोर्ट त्यांनी केलाय, भरपूर मेहनत. हाताला इंजरी असताना देखील या स्पर्धेमध्ये जे काम दिले त्यांनी पार पाडले. चांगली अंपायरिंग देखील केली. डीके यांच्याकरता टाळ्या. मायची उप देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू डीके. त्यानंतर क्लॅरिटिका बिग बॉस TCP लाईव्ह, आणि TCP लाईव्ह म्हटलं तर एक प्रगतिशील चॅनल आहे. या स्पर्धेकरता 1 महिना अगोदर त्यांना आमंत्रण दिलं. भरपूर कामानिमित्त महेंद्र भगत देखील बिझी असतात, परंतु क्लिअरिटिका बिग बॉस सर्व DRS सक्सेसफुल राहिल्यात. 2 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर केली. आणि एकदा जोरदार टाळ्या TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत यांच्याकरता. आणखीन साऱ्या शुभेच्छा महेंद्र भगत आणि त्यांच्या चॅनलला. आदरणीय चंद्रकांतजी पडवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यायचं आहे पुढे. भरपूर चांगला सपोर्ट, मोठा हातभार त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता चंद्रकांत पडवळे त्यांचा करूया आपण हा विशेष सन्मान. जबरदस्त अंपायरिंग आणि एक नक्कीच सपोर्टिव्ह पर्सन आहे. मोठा सपोर्ट त्यांचा राहिला आहे. एकदा मनापासून टाळ्या चंद्रकांत पडवळे यांच्याकरता. रवींद्र ठक्करनी सांगितले की तुम्हाला देखील शुभेच्छा गुपित.
त्याचनंतर गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी अतिशय जबरदस्त तुम्ही आवाज ऐकता, अगदी स्वीट आवाज, ते म्हणजेच चंद्रपाडा गावचे सुपुत्र अक्षयजी साटम सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. अगदी मनमुक्त करणारी त्यांची शब्द रचना आहे आणि निश्चितच चांगलं मोटिवेशन देखील खेळाडूंना करत असतात कॉमेंट्रीच्या माध्यमातून, ते आमचे अक्षय साटम सर. चला, या स्पर्धेमध्ये आपण पाहिला सरपंच उपसरपंच चषक, परंतु यामागे भरपूर मेहनत होती रवींद्र ठक्कर यांची. तिवरी गावाचे विद्यमान सरपंच आहे आणि त्यांचा ग्रुप आहे एन्जॉय ग्रुप कडून त्यांचा हा विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. रवींद्र ठक्कर तिवरी गावाचे उभरते नेतृत्व, चांगलं दातृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं वक्तृत्व ज्यांचं आपण नेहमी पाहिलंय. तिवरी गावाचे विद्यमान सरपंच, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचा हा विशेष सन्मान एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून जोरदार टाळ्या रवींद्र ठक्कर यांच्याकरता. मायेची ऊब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा हा संदेश देणारा बुके देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. अनेक चांगले कार्य तिवरी गावामध्ये ते करतायत आणि याच सदिच्छा अजून चांगली कामं आपण करा आणि तिवरी गावाचं भविष्य आणखीन उज्ज्वल करा. थँक्यू डीजे. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर क्षमस्व, दिलगिरी व्यक्त करतोय. चुकून आमच्या मुखातून एखाद्याचं नाव राहिलं तर क्षमस्व. आणि कोण असेल बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि सिरीजचा हकदार याची चर्चा थोड्याच वेळात आपण करतोय. महेंद्र भगत, आपण या इथे. शिवाजी भुरे, आपण थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. जिवलग मित्र आहेत रवींद्र ठक्कर. 6 दिवस स्पर्धा भरवणं तुम्हाला देखील माहिती आहे, सोपी गोष्ट नाही आहे. स्पर्धेमध्ये किती खर्च, किती मेहनत, किती मॅन पॉवर लागते आणि अशी सजावट केल्यानंतर एकंदरीत काय म्हणाल रवींद्र ठक्कर, तिवरी गाव आणि बहुजन विकास आघाडी तिवरी यांच्याबद्दल? प्रथमतः धन्यवाद अक्षय. निश्चितच ज्या मॅच आपण बघतोय की मला वाटतं आजचा 6वा दिवस आहे आणि जर आपण भिवंडी परिसरात बघितलं किंवा पनवेल परिसरामध्ये तर कमीत कमी 8 ते 10 दिवस मॅचेस चालतात आणि मॅच भरवणं शक्य नाही. आणि खरोखर सांगतोय की ज्या मॅचेस ज्या होतात ना, ज्यांचा आर्थिक पाठबळ नसेल तर कुठलीही टुर्नामेंट सक्सेस होत नाही. आणि खरोखर माझा म्हणजे मित्र नाही तर माझा भाऊ आहे आणि आम्ही इथे जे बसलो आहे ते सर्व त्याचे मित्र आहेत रवींद्र ठक्कर याचे. आणि खरोखर त्यांनी जे आयोजन केलं होतं त्या आयोजनाची चर्चा मला वाटतं ना भिवंडी परिसर, वसई परिसर नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये होती. कारण त्यांनी निश्चितच त्यांनी चांगलं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाची चर्चा या पूर्ण परिसरामध्ये खरोखर मी त्याचा आभार मानतोय की त्यांनी आजपर्यंत ज्या संघांना आणि त्यांचं जे वक्तृत्व आहे किंवा त्यांचं जे माणुसकी आहे, खरोखर की आजच्या जगामध्ये पैसा नसून माणसाचं जे वक्तृत्व आहे किंवा जी माणुसकी आहे ती माणसाला निश्चित पुढे घेऊन जाते. आणि तोच आमचा मित्र किंवा आमचा सरपंच रवींद्र ठक्कर आहे. मला वाटतं की फक्त गावचे प्लेयर नसून आपल्या या परिसरातली बिल्डिंग परिस्थिती असो आणि त्याचे चांगले मित्र परिवार आहेत आणि त्यांनी ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजन केली त्याबद्दल त्यांचं आणि त्याला खास करून आपले ग्रामस्थ तिवरी परिवार आणि टिवरीचे जेवढे ग्रामस्थ असतील तर खरोखर ते गावकरींचं देखील मी अभिनंदन करतोय की त्यांनी त्याला सपोर्ट केला आहे, त्यामुळेच त्यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. आणि निश्चितच मी पुन्हा एकदा रवींद्र ठक्कर, त्याच्या टीम आणि ग्रामस्थ म्हणजे टिवरी यांचं मी मनापासून आभार मानतोय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या शिवाजी भुरे साहेबांकरता. जबरदस्त ही स्पर्धा आणि चांगलं मनोगत शिवाजी भुरे यांनी देखील व्यक्त केलंय.
अगदी पाहिलं तर सर्व गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून जो जो सपोर्ट होता, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचं मनापासून आभारी आहोत. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं पेंडिंग होता. अरमान यायचा. अरमान 2 विकेट 8 रन, जबरदस्त बॉलिंग. तर अरमानला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अजितजी माने साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब द्यायचा आहे. जबरदस्त बॉलिंग राहिली म्हणून सेमीफायनलला तो मॅच जिंकला नायरा 11 टिवरी संघाने. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अरमान याला दिला जातोय सेमीफायनलचा हा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा हिरो, फायनल मॅचचा हिरो माहिती आहे का? वन अँड ऑनली शशी. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली, काय गोलंदाजी केली. शशी नाही आहे, त्यांचे प्रतिनिधी चंदर घोषे यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे शशी यांना मॅन ऑफ द मॅच. शशी नाही आहे, त्यांचे प्रतिनिधी आलेत. अंकल या परिसरातील मॅकमिलन अंकलला हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलाय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि सिरीज कोणाच्या नावावर राहील? चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला कोण आहे? अरमान. आणि इथून मडवी पाड्याला सध्या भरोसा नाही आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेतला, सर्वोत्कृष्ट गोलंदाज वन अँड ओनली अरमान, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि नक्कीच श्री रोशन गजानन भोईर पिंट्या यांच्याकडून या स्पर्धेकरता फलंदाज आणि गोलंदाज ही ट्रॉफी देण्यात आले. धन्यवाद रोशन भोईर. सुरेशजी गावकर यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अरमान. जोरदार तालियां अरमान. अरमान, क्या कहना चाहोगे? बेस्ट बॉलर आपको किताब मिला है. बस कुछ नहीं
बस कुछ नहीं, क्या कहना चाहोगे आपके टीम के बारे में? बहुत अच्छी टीम है, खेलती है, ऐसे ही खेलते रहेंगे तो और जीतेंगे। कैसे एंजॉय की इस टूर्नामेंट को? एक नंबर। और क्या कहना चाहोगे तुम्हारे टीम के रोशन पिंटे के बारे में? बहुत अच्छे, आके समझाते रहते, जो भी छक्का खाऊं तो आके बताते, उधर डाल इधर डाल इधर डाल। इसके पहले आपको बेस्ट बॉलर मिला था किधर? हाँ मिला था ना। और आगे भी ऐसे ही कारनामे कीजिए. म्हणून अरमान सातत्याने बेस्ट बॉलरचा किताब त्याला मिळतोय. जाऊया बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने सर्वाधिक धावा केल्या. न्यू स्टार मडवीपाडा, एक पण भरोसा नाहीये त्यांना. टिवरी, रोशन, विशाल खेळाडू आहे न्यू स्टार मडवीपाड्याचा. आता सांगायचं मडवीपाडा नाव. विशाल, अक्षय की इतर कोण? वन अँड ओनली विशाल इगले हा आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला. आपण पाहतोय विशाल याला दिला जातोय जबरदस्त बॅटिंग, त्याच्या माध्यमातून केली जाते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेकरता बेस्ट बॅटरची ट्रॉफी रोशन भोईर कडून आले. त्यांनाच विनंती केली की आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. गोलंदाज आणि फलंदाज त्यांच्या वतीने झाले. तर या रोशन, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट न्यू स्टार मडवी पाड्याचा मिस्टर विशाल. जोरदार टाळ्या विशाल करता. आणि विशाल नक्कीच बेस्ट बॅटर मिळालाय. थांबायचंय. विशाल असतो पण तो विशाल करता जोरदार टाळ्या. त्याची बॅट खूप काही बोलून गेली या स्पर्धेमध्ये. डायरेक्ट आपण सिरीज देणार आहोत. सिरीज डायरेक्ट द्यायचं. दोनच ट्रॉफी आहेत की म्हणून एक सन्मान आम्ही मुद्दामून ठेवलाय आयोजकांच्या माध्यमातून. विशेष सन्मान आणि सर्वात शेवटला तो सन्मान करायचा होता. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरच्या ट्रॉफी ज्यांनी दिले रोशन गजानन भोईर आणि इंटरनेट सेवा उपलब्ध केले याचे रोशन भोईर आपला जाणून बुजून हा सन्मान ठेवला होता. रोशन भोईर एक चांगला क्रिकेटर आहे, तेवढाच चांगला कामामध्ये देखील एक्सपर्ट आहे. इंटरनेटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली आणि या स्पर्धेकरता त्यांच्या वतीने आल्यात फलंदाज गोलंदाजची ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या रोशन भोईर करता. त्यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू रोशन. असा सपोर्ट आपल्या गावातील स्पर्धांना करत राहा. आणि थँक्यू पुन्हा एकदा आपला आभारी आहोत. चला दोनच ट्रॉफी आहे, सिरीज डायरेक्ट देऊन टाकूया. आयोजक देखील सांगतायत. कोण असेल मालिकावीर? जो सिरीजचा हकदार असेल ना तो इथे बोलेल तरच सिरीज दिली जाईल. 2-3 खेळाडूमध्ये ही चर्चा आहे. मालिकावीर कोण आहे? इथून मडवीपाडा विशाल, नायरा टिवरी. टिवरी देखील सांगते विशालच. वन अँड ओनली रोशन भोईर नाही तर आहे विशाल, मॅन ऑफ द सिरीज. यायचंय आणि ट्रॉफी घेण्याच्या आधी बोलावे लागेल, नाहीतर आम्ही ट्रॉफी दुसऱ्याला देऊ. कालचा दिवस जास्त मॅच खेळलेत, जास्त विकेट आणि जास्त धावा केल्या. 50हून अधिक धावा, विकेट देखील त्याचे जास्त आहेत. रोशन 2 नंबरला होता. म्हणून एकंदरीत कॉंग्रॅच्युलेशन. मालिकावीरचा किताब मिळाला. कसं वाटते? बरं वाटतंय. एकंदरीत न्यू स्टार मडवीपाडा चांगला खेळ दाखवला कालच्या दिवसामध्ये. संघाविषयी काय म्हणशील? खूप चांगला संघ आहे. संघ आहे. आणि एकंदरीत सर्वजण एकत्र येतात. टिवरी ते बोयदापाडा हा जो हाफ ठेवलाय त्याविषयी काय म्हणशील? हे चांगलंच आहे. चान्स भेटतो पुढे ना ते. आणि एकंदरीत एवढा चांगला तू खेळ करतो तर कोणाला इन्स्पायर होतो? असा कोण नाही. हे विषय काय ते. पिच रिपोर्ट कसा घेतला होता तुम्ही? रोजचा आमचा प्रॅक्टिस इथेच होते. काय म्हणशील या आयोजनाविषयी आणि रवींद्र ठक्कर यांच्याविषयी? खूप सुंदर आयोजन आहे ना आपला रविदास. एक नंबर माणूस आहे.
जोरदार टाळ्या. खूप कमी बोलतो परंतु त्याची बॅटिंग, त्याची बॉलिंग, त्याची फिल्डिंग खूप काही बोलले. आणि एकदा जोरदार टाळ्या. विद्याधर हरवटे यांना विनंती करीन. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, वन अँड ओनली विशाल ठरला या स्पर्धेतला खरा खेळाडू. चला यायचंय रनर अप टीम न्यू स्टार मडवीपाडा. आपण महाअंतिम उपविजेता ठरलात. जबरदस्त खेळ दाखवला. फायनलला थोडा कमी पडला परंतु पूर्ण टीम येईल तरच ट्रॉफी, नाहीतर ट्रॉफी नाही. कॅप्टन बघा, ट्रॉफी कितीही नंबरची असू द्या, ते घेण्याकरता तुम्ही बिंदास आणि त्या खुल्या मनाने आले पाहिजे. महाअंतिम उपविजेता रनर अप. जोरदार टाळ्या न्यू स्टार मडवीपाडा संघाकरता. सर्वांनी या, सर्वांनी या. काही कमी आले तर फक्त ट्रॉफी कॅश प्राइज दिलं जाणार नाही. मग सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण ही चमचमाती महाअंतिम उपविजेता रनर अप सरपंच उपसरपंच चषकातील महाअंतिम उपविजेता रनर अप राहिला आहे न्यू स्टार मडवीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कॅप्टन, एकंदरीत तुमची टीम जिंकली आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला. काय म्हणशील, चांगला खेळ दाखवला. काय नाही, पोरं आमची चांगली मेहनत करताना हेच ग्राउंडवर खेळतात. आणि एकंदरीत कसं वाटलं हे आयोजन नियोजन. काय नाही, आयोजन तर खूप सुंदर आहे आणि रविदाने आम्हाला एंट्री दिली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि आज जी ट्रॉफी मारले मग त्याचं नियोजन कसं असेल संध्याकाळी. संध्याकाळी तर नियोजन खूप धमाल. धमाल. आणि जे ग्राउंडवरती खेळतात, जे तुमचे सपोर्टर आहे त्यांच्याबद्दल काय म्हणाल. भरपूर चांगला सपोर्ट करण्याकरता सर्वजण येतात. हो नक्की, सगळे सपोर्ट करायला येतात आम्हाला. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या कॅप्टन करता. न्यू स्टार मडवीपाड्याचा हा कर्णधार आपण पाहिला. तर यायचं चॅम्पियन टीम 2026 महाअंतिम विजेतापद सरपंच उपसरपंच चषकाचा खरा मानकरी ठरलेला आहे नायरा 11 टिवरी हा संघ. आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्यांदा जोरदार करता. एकंदरीत काय म्हणशील रोशन, तुमची टीम चांगला वर्क करते, एकजूट येतात, भरपूर जण कामाला देखील आहेत परंतु सुट्टी मारून देखील तुमच्या टीम मध्ये येतात. काय म्हणशील तुमच्या संघाविषयी. नक्कीच, मुलं खूप मेहनत करतात आणि वेळ काढून येतात. आज मुलं कामाला गेली होती, कोणी हाफ डे घेऊन आलं, कोणी ट्रेन पकडत होतं, तिथून पुन्हा रिटर्न आलंय मॅच खेळण्यासाठी. आणि बॅक टू बॅक आम्ही दुसरी फायनल खेळतोय, दुसऱ्या फायनलमध्ये फर्स्ट प्राइज मारतोय. खूप आनंद वाटतोय. कशी एन्जॉय केली स्पर्धा. चांगला आयोजन, भरपूर 6 दिवसाचं हे आयोजन. आणि रवी ठक्कर आणि नूतन कुमार भोईर यांच्याविषयी 2 शब्द. आयोजन खूप चांगलं होतं. रवींद्र ठक्कर दरवर्षी खूप चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवतात आणि पूर्ण गावाचा त्याला चांगला सपोर्ट असतो. आम्ही स्वतः असतो त्याच्या जोडीला. खूप चांगलं कार्य करतात गावात सुद्धा आणि याच्या पुढे नक्कीच ते नाईट मॅच भरवतील याची आम्ही आशा बाळगतो. नक्कीच चांगल्या शुभेच्छा, चांगल्या सदिच्छाने असंच काम करत राहा, चांगल्या मॅच जिंकत राहा. जोरदार टाळ्या रोशन भोईर कॅप्टन करता. आणि अभिनंदन, नायरा 11 टिवरी संघ चॅम्पियन संघ ठरलाय. खूप खूप धन्यवाद. आणि
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला तर क्षमस्व. पुढच्या वर्षाचं आयोजन तुमच्यापर्यंत माहिती येईल. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन, काहीतरी अपडेट या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. रवींद्र ठक्कर जॉईंट होत आहेत. नक्कीच यावर्षी तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि खूप चांगलं आयोजन झालं आणि नक्कीच या पुढच्या वर्षी याच्या दुप्पटीने चांगली स्पर्धा करण्याचा मी प्रयत्न करेन. माझी टीम हे सर्व आमचे सपोर्टर, आमची टिव्हीचे पूर्ण सपोर्टर एक चांगली स्पर्धा करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला मी करून दाखवणार. क्या बात आहे. नक्कीच शब्द दिलाय रवींद्र ठक्कर यांनी आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली अशी जाहीर करतो. इथेच आम्ही थांबतोय. थँक्यू विजय भोये आणि मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद. TCP लाईव्ह.